टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख अक्षरशः गेल्या 1.5 महिन्यापासून त्याच्या आधी सातत्यानं मे महिन्यापासून पाऊस चालू झाला या सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यात। तर शिना नदीला आणि भोगावती नदीला पूर आल्यामुळे, नागझरी नदीला पूर आल्यामुळे शिना कळगाव धरणातलं पाणी अधिकाऱ्यांचं नियोजन नसल्यामुळे जादा क्युसेकनं पाणी सोडल्यामुळे अक्षरशः शिना भोगावतीकडे काठच्या गावोगावच्या शेतकऱ्यांची वाट लागली। इकुरकी असो, नरखेड असो, बोहरे, डिकसळ, घाटणे, कोळेगाव, आष्टे, मुंडेवाडी, नांदगाव, लांबुटी, भांबेवाडी या गावोगावच्या शेतकऱ्यांची वाट लागली। पूरग्रस्तांचे पंचनामे झालेत। माननीय तहसीलदार साहेबांनी स्वतः चिखलात जाऊन पंचनामे केलेत, परंतु काही लोकांना ती तातडीची घरात पाणी शिरून त्याच्या घरात काढीत पीठ राहिली नाही, गॅस वाहून गेला, विद्यार्थ्यांची दप्तरं वाहून गेली। अशा अवस्थेत ते शेतकरी डोळ्यातलं पाणी आले आणि महाराष्ट्र सरकार दिवाळीच्या आधी त्यांच्या खात्यावरती पैसे जमा करतो म्हणजे ते तातडीची 10,000ची मदत आणि जमीन खरडून गेलेल्यांना 41 का 42 हजाराची मदत आणि फळबागा, पिकं, काळी माती वाहून गेली रानातली, या सगळ्याची नुकसान भरपाई अद्याप खात्यावर जमा झालेली नाही। दिवाळीच्या आधी शेतकऱ्याचे लेकरू शेजारच्या नोकरदाराच्या घरात आलेल्या त्या राजूच्या हातात लाडू बघितला आणि त्या दत्ता शेतकऱ्याचे लेकरू मम्मीला जाऊन म्हणलं, मम्मी राजूच्या हातात लाडू आहे, आपल्या घरात का दिवाळी साजरी केली नाही मम्मीच्या त्याच्या डोळ्यातनं पाणी आलं। अक्षरशः ती म्हणले, बाबा आपल्या घरातलं सगळं सामान वाहून गेले, पैसा वाहून गेलाय, कुणी घरात पैसे ठेवले वाहून गेले ना, सोनं वाहून गेले कोणाकोणाचं, ते अजून पंचनाम्यात घेतलेलं नाही। यांनी हाईच मदत दिली नाही म्हणून आम्ही सोनं पैसा मागत नाही शासनाला, हा या पिकाची, शेतकऱ्याची, फळबागेची आणि घराची नुकसान भरपाई मागतोय। अक्षरशः ती म्हणली सरकारनं अजून बाबा मदत केलेली नाही। तर खरंच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शिना नदीकाठी जाऊन स्वतः शिना धारपळ असो, मोहोळ तालुक्यात असो, अजितदादा पवार साहेबांनी चिखलात जाऊन माहिती घेतली, परंतु अद्याप दिवाळी संपून सुद्धा आज 12-13 दिवस झाले, अद्याप त्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा नाहीत। अविनाश वाघमोडे हा राम इंगलीचा आणि भोयराचा एक शेतकरी बसले, तो पापरीचा आहे, तो इथं शेती करतोय, त्याची नुकसान भरपाई नाही, मगाच त्यांनी अर्ज दिलाय माननीय तहसीलदारांना। आणि दुसरा मुद्दा, जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने ज्या टायमाला आपण इथं आंदोलन केलं मोहोळ तहसील कार्यालयासमोर, जी मंडळ 4 मंडळ वगळले होते, वाघोली असेल, टाकळी, पिनूर, शेटपळ, पण हे मंडळ वगळलेले आपण आंदोलन करून शेतकऱ्यांना बरोबर घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री कर्तव्यदक्ष जयकुमार गोरे साहेबांनी माझ्या फोनवर तातडीने दखल घेऊन, अतिशय देव माणूस आहेत गोरे साहेब, त्यांनी पीएला सांगून माझ्याकडनं मंडळाची नावं वगळलेली माहिती घेतली आणि आमच्याकडे माननीय तहसीलदार साहेबांनी प्रामाणिकपणे खरंच पंचनामे करतो असं आम्हाला दिलेलं पत्र आहे पुरावा म्हणून। आणि या बाबतीत तहसीलदार साहेबांनी आदेश करून पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार गावोगावचे पाटकुल, पिनूर असो, इतर शेटपळ, आष्टे असो, प्रत्येक गणातले 4 मंडळमध्ये पंचनामे केलेत। परंतु धक्कादायक माहिती अशी आहे, तहसीलदार साहेबांनी सांगितलं की अद्याप तलाठी आणि कृषी सहायकांनी ते पंचनामे केलेले प्रस्ताव अजून 1 महिना झाला तरी अजून तहसील कार्यालयात प्रस्ताव दाखल केलेले नाहीत। त्याच्यामुळं माझ्या शेतकऱ्यांचं प्रपंच उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। गुडघ्यात पाणी साचलं होतं, 5 महिन्यापासून पाणी शेतात आल्यामुळं पिकाचं, फळबागेचं नुकसान झाले। शेतकऱ्याची काय पिनूरचे समाधान रणदिवस त्यांचं अक्षरशः हीच बुजली, बोर बुजलं, वाट लागली। तर ह्या शेतकऱ्यांसाठी परत जनहित शेतकरी संघटना आता रस्त्यावर उतरते, निवेदन तयार करून माननीय प्रांत अधिकाऱ्यांना भेटून आता आम्ही प्रत्यक्ष निवेदन देतोय। इथापे साहेबांचं काम चांगलं आहे आणि इथापे साहेबांना विनंती करतोय की भीमा नदी काठी, ज्या भीमा नदीला 3 महिन्यापूर्वी पूर आला होता, त्या भीमा नदी काठची गावं असो, मुंडेवाडी असो, सुस्त, तारापूर, खरसुळी, तुम्हाला सांगतो ही मोहोळ तालुक्यातली गावं, अर्धनारी, बेगमपूर, वटोटे, पुन्हा अरबळी, या इतर गावोगावच्या शेतकऱ्यांच्या शेतात, फळबागेत आणि पिकात पूर आल्यामुळं गुडघ्यात पाणी होतं, त्याचे पंचनामे झालेत, पैसे मंजूर आहेत म्हणून कळलंय, ते सुद्धा पैसे अद्याप तुम्ही त्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केलेले नाहीत। त्या भीमा नदी काठच्या अर्धनारीपासून त्या वटोट्याच्या ह्याच्यापर्यंत शेवटच्या ठोकापर्यंतचे पैसे त्वरित जमा करावे। अतिवृष्टीचे मंडळ मंजूर झालेत, त्यांचे पंचनामे झालेत, त्या पण शेतकऱ्यांचे येत्या 8 दिवसात पैसे खात्यावर जमा करावेत। अन्यथा जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री आणि महसूल मंत्र्यांना मी तातडीने कळवलेल्या ईमेल आयडीवरती, तर त्यांनी त्वरित ते पैसे जमा करावेत। अन्यथा येत्या पुढच्या मंगळवारी 12 तारखेला 11 तारखेला महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना
हलगी वाजून महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधल्याशी आम्ही गप्प बसणार नाही। यात शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेला आहे, त्याची एखाद्याची आत्महत्या झाली तरी ह्याला संबंधित राज्य सरकार जबाबदार असेल। आम्ही हे सहन करणार नाही। तुम्ही त्यांचे प्रपंच उद्ध्वस्त करू नका। पंचनामे केले तर तातडीनं मान्य तहसीलदार साहेबांनी येत्या 4 दिवसात ते तलाठी आणि कृषी सहाय्यकाकडून प्रस्ताव दाखल करून तातडीने तो प्रस्ताव कलेक्टर साहेबांना पाठवावा। आणि मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा एसी मध्ये बसून तुम्ही अतिवृष्टी झाली की नाही ह्याचा अंदाज काढू नये। तुम्हाला सांगतो ते अतिवृष्टीचं जे निदान असते ते अक्षरशः ती मशीन असते, ती मशीन बुजून गेलेली आहे। त्याचा रिपोर्ट नाही पर्जन्यमापकाचा। 65 मिमी पाऊस पडला नाही म्हणता। अहो अधिकाऱ्यांनो, अक्षरशः 65 मिमी 1000 वेळा मिसळा एवढा पाऊस पडलेला आहे। शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे, तरी ते पाप करू नका। अन्यथा आता जिल्हा परिषद पंचायत समितीला आणि नगरपालिकेत तुम्हाला हा शेतकरी हिसका दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही। तुम्ही ते पाप करू नका। पैसे आम्ही कर भरलेले असते तेच पैसे तुम्ही आम्हाला देताय। केंद्रातनं तुम्हाला मदत आलेली आहे, तर अन्याय करता कामा नये। मान्य तहसीलदार मुळीक साहेबांचं काम चांगलं आहे। येत्या 8 दिवसाची मुदत देतो तुम्हाला। तातडीने तो प्रस्ताव कलेक्टर ऑफिसला दाखल करून त्याच्या संदर्भातलं पत्र आम्हाला तुम्ही काय काय केले ते द्यावं। आणि 2 लाखाची कर्जमाफी आम्ही मागतोय। आणि विशेष म्हणजे 3 हेक्टरपर्यंत शासनानं पूरग्रस्त असो अतिवृष्टी झालेला शेतकरी असो त्यांना 3 हेक्टरची मर्यादा दाखवलेली आहे। तो JR आमच्याकडे आहे, परंतु 2 हेक्टरचं नुकसान दिले। आता पंढरपूर तालुक्यातला तो शेतकरी विकास सुळे, सुस्त्याचा विकास सुळे, त्याला मी आता फोनवर विचारलं, त्याची 2 हेक्टर बाग आहे द्राक्षाची, 11,000 रुपये त्याच्या खात्यावर जमा आहेत। का हो तुम्ही 1 हेक्टरी तुम्ही फळबागेला 32,800 जाहीर केलेत, तुम्ही 11,000 रुपये फक्त त्या खात्यावर जमा करताय। आणि एका दुसऱ्या शेतकऱ्याला विचारलं तर त्याचं 1 हेक्टर काय तर जमीन आहे, द्राक्षाची बाग आहे, तर त्याचे अक्षरशः राजाभाऊ आणि भैया कांबळे, तुम्ही एक प्रामाणिक पत्रकार आहे, संपादक आहे, तुम्हाला तळमळ असल्यामुळे तुम्ही आमच्या व्यथा जाणून घेताय माझ्या शेतकऱ्याच्या, तर खरंच त्याचे 40,000 रुपये जमा केलेत। तर असा भेदभाव करू नका। आणि काय तलाठी ग्रामसेवकाने अक्षरशः अविनाश वाघमोडे हा पूरग्रस्त असताना त्याचं नाव वगळलंय त्या बाबतीत, आणि शिना दारपडा सुद्धा त्या जुगदारनं 100 नावं त्या गावातली वगळेत। त्यामुळे याची कमिशनरला आणि राज्याच्या सचिवांना जनहित शेतकरी संघटनेत पत्र देऊन ज्या गावच्या तलाठी आणि ग्रामसेवकांनी अन्याय केलेला आहे त्यांची चौकशी लावल्याशिवाय सोडणार नाही। अजून बी पुरवणीत त्या रामहिंगणीच्या आणि भोयऱ्याच्या ग्रामसेवक तलाट्यांनी त्या वगळलेली नावं ज्यांचं नाव नाही, कोणाच्या तर राजकीय पुढे ऐकून ते नाव त्वरित घ्यावं। शिनादारपच्या दुगदार आणि माडाचे गट विकास अधिकाऱ्यांना पण आव्हान करतोय की ती नावं वगळलेली शिनादारपची विशाल बारबोलेचा नेहमी फोन येतो, रियाजचा फोन येतो मला, तर त्या पण शेतकऱ्यावर अन्याय होणे, अन्यथा ह्याची किंमत तुम्हाला मोपावी लागेल। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा।